पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली। अगदी पहिलीच निवडणूक त्यांनी लढवली खासदारपदाची आणि पहिल्याच मध्ये त्यांना संधी मिळाली मंत्रीपदाची। मोहोळांच्या रूपात तब्बल 28 वर्षानंतर पुणे शहराला केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली। दरम्यान शपथविधीसाठी मोहोळ, त्यांची आई आणि पत्नी हे दोघे दिल्लीला रवाना झालेले आहेत। तब्बल 2.5 दशकानंतर पुण्याला मंत्रीपदाची संधी मिळाली। सुरेश कलमाडी जे काँग्रेसचे मंत्री होते त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली। खरं ते पुण्याचे ते मेयर होते, त्यानंतर त्यांनी खासदारसाठी निवडणूक लढवली। पहिल्याच ह्याच्यात त्यांना विजय मिळाला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना थेट केंद्रीय मंत्रिपद देखील मिळालेले आहे। महापौर ते केंद्रीय मंत्रिपद असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। आपण हे दृश्य जे पाहतोय ही पुण्यातली दृश्य आहेत। मुरलीधर मोहोळ जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत आणि आता केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांच्या निवासस्थानासमोर कसा जल्लोष सुरू आहे ते बघतोय आपण। बँड आहे, बँड वादन सुरू आहे, कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून मुरलीधर मोहोळ हे जिंकलेले आहेत आणि त्यांना पहिल्याच विजयात त्यांची केंद्रीय मंत्रिपदी देखील वर्णी लागलेली आहे। तब्बल 28 वर्षानंतर म्हणजे 2.5 दशकानंतर सुरेश कलमाडी जे काँग्रेसचे मंत्री होते केंद्रात, त्यांच्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। त्यांच्या घरासमोर बाहेरची आपण निवासस्थानाबाहेरची आपण पुण्यातील निवासस्थानाबाहेरची आपण दृश्य बघतोय। मोहोळांच्या निवासस्थानाबाहेर आनंदाचं वातावरण आहे। अगदी प्रभात ब्रँड तिथे आणलेला आहे। तब्बल 28 वर्षानंतर पुण्याला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। सुरेश कलमाडी यांच्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळालेली आहे। सुरेश कलमाडी हे काँग्रेसचे मंत्री होते।